Hello students, our today topic is packaging efficiency in face center cubic lattice. Last lecture we have studied packaging efficiency in simple cubic and body center cubic. Today is see packaging efficiency in face center cubic lattice. माझ्यासाठी तुम्हाला डायग्राम माहिती असणं गरजेचं आहे. आता ही कोणती आहे तर तुमची फेस सेंटर क्युबिक लॅटिस. फेस सेंटरमध्ये काय असतं की प्रत्येक कॉर्नरला 8 कॉर्नरला काय असतात 8 पार्टिकल्स असतात. त्याचबरोबर त्याच्या प्रत्येक फेसवरती काय असतो एक पार्टिकल असतो. मग तेच इथे दाखवले तुम्हाला डायग्राममध्ये की काय आहे कॉर्नरचे पार्टिकल्स आणि हा सेंटरचा ह्या फेसचा पार्टिकल. मग हा असे पार्टिकल इथे जोडलेले आहेत. मग याच्यावरून काय काढायचं तुम्हाला फर्स्ट काय काढायची रेडियस ऑफ पार्टिकल. मला तुम्हाला काय काढायची याच्या ह्या फेस सेंटर लॅटिसमधल्या पार्टिकलची काय काढायची रेडियस काढायची. माझ्यासाठी काय घेतलं इथं ट्रायंगल तयार झालं. कोणता ट्रायंगल ABC हा दिसतो इथं ABC. या ट्रायंगलमध्ये जो अँगल B आहे हा तो किती आहे 90 डिग्री. मग हा अँगल 90 डिग्री असल्यामुळे काय होईल हा राईट अँगल ट्रायंगल. मग इथं आपल्याला कोणतं थेरम वापरता येईल पायथागोरस थेरम. त्यावरून काय लिहिता येईल पायथागोरस थेरम नुसार काय AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे ह्या एज आहेत AB आणि BC या दोन्ही काय आहेत एज आहेत. त्या किती आहेत तर A. म्हणून काय AC स्क्वेअर इज इक्वल टू याची व्हॅल्यू पुट केली A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. मग किती आलं AC स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर. आणि जर आपण त्याचा स्क्वेअर रूट काढलं तर काय येतं AC इज इक्वल टू √2A. मग फ्रॉम फिगर AC इज इक्वल टू 4R. आता आपल्याला माहिती आहे AC इथे काय 4R म्हणजे काय रेडियस. R मीन्स काय रेडियस. मग इथं आपल्याला स्पिअर दिसतात किती आहे स्पिअर्स 3 स्पिअर दिसतात. पण त्याच्यामधला हा जो एजचा स्पिअर आहे त्याच्यामधली ही एक रेडियस. त्यानंतर सेंटरच्या स्पिअरच्या ह्या 2 रेडियस आणि ह्या स्पिअरची ही एक रेडियस. म्हणजे अशा टोटल किती रेडियस होतात 4 1 2 3 4. म्हणून काय आहे AC इज इक्वल टू 4R. मग ACची जर व्हॅल्यू 4R असेल तर इथं आपण जे काढलेलं आहे किंमत AC इज इक्वल टू √2A ती किती असणार आहे देअरफॉर √2A इज इक्वल टू किती आली 4R. मग याच्यावरून आपण काय काढू शकतो रेडियसची किंमत काढू शकतो. म्हणून काय और ते जर अरेंज करून लिहितं काय येतं R इज इक्वल टू √2 4A. मग हेच R कसं लिहू शकतो आपण A/2 इंटू √2. हे कसं आलं तर आपण काय केलं इथं दोन्ही बाजूंना काय केलं √2ने काय केलं मल्टिप्लाय केलं. इंटू 4A. मग आता इथं √2 इंटू √2 किती होतं तर 2 होतं. म्हणून 2/4 किती आलं हे जर केलं तर किती येतं ते 2. म्हणून काय आलं A/2 √2. मग हे जर सॉल्व केलं तर कसं येतं असं येतं 2/4 √2A. मग इथं डिवायडेशन केलं तर काय येतं R इज इक्वल टू A/2 इंटू √2. ही किंमत भेटली कशाची आपल्याला रेडियस ऑफ पार्टिकलची. मग याच्यावरून स्टेप सेकंड कोणती आपली व्हॅल्यूम ऑफ स्पिअर. तुम्हाला काय काढायचं ह्या स्पिअरचं व्हॅल्यूम काढायचं आहे. म्हणून काय व्हॅल्यूम ऑफ 1 पार्टिकल इज इक्वल टू काय आपल्याला माहिती आहे व्हॅल्यूम ऑफ 1 पार्टिकल इज इक्वल टू 4/3 इंटू πr³. मला आपल्याला इथं काय करायचं तुम्हाला इथं ह्या आरची किंमत रेडियसची किंमत टाकायची. म्हणून व्हॅल्यूम ऑफ 1 पार्टिकल इज इक्वल टू 4/3 π इंटू A/2 इंटू √2चा स्क्वेअर. आता ही आरची किंमत कोणती आहे तर आपल्याला इथं ही जी किंमत भेटली ती म्हणजे काय तुमची आरची किंमत. मग ती किंमत इथं पुट केली आपण तर काय आलं नेक्स्ट स्टेप 4/3 πA³. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे क्यूब करायचं आहे त्याचा. मग काय आला Aचा क्यूब इंटू मल्टिप्लाय केलं 1/2 √2चा क्यूब. मग काय इथं जर सॉल्व केलं आपण हे तर काय येतं 4 πA³ डिवायडेड बाय 12 इंटू √2. मग हे तुमचं आन्सर येतं फॉर व्हॅल्यूम ऑफ 1 पार्टिकल इन फेस सेंटर क्युबिक. त्यानंतर स्टेप थर्ड काय तुमची टोटल व्हॅल्यूम ऑफ 1 पार्टिकल. आता इन FCC देअर इज अ 4 पार्टिकल. आता आपल्याला माहिती आहे की FCC मध्ये टोटल पार्टिकल किती असतात 4 पार्टिकल्स. 4 पार्टिकल कसे तयार होतात हे जर तुमचा हा क्यूब आहे स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये काय की हे जे कॉर्नरचे पार्टिकल आहे त्याच्यापासून काय तयार होतं तुमचा एक पार्टिकल तयार होतो. त्याचबरोबर हे जे फेस
जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यापासून किती तयार होतात 3, म्हणून ते 3 + 3 + 1 टोटल किती झाले ते 4, म्हणून इथं ते फेस सेंटरमध्ये किती टोटल पार्टिकल 4 आहेत. मग आपल्याला काय भेटले इथं व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल भेटले. किती भेटले ते 4 × πa³/12 × √2. त्याला आपण जर मल्टिप्लाय केलं 4ने तर तुम्हाला काय भेटणार आहे व्हॅल्यूम फॉर 4 पार्टिकल्स. मग त्या 1 पार्टिकलच्या व्हॅल्यूमला काय करायचं आपल्याला 4ने मल्टिप्लाय करायचं. मग त्याला 4ने मल्टिप्लाय केलं तर काय भेटतं तुम्हाला हे इक्वेशन भेटतं. मग इथं काय होतं 4ने डिवाइड केलं 4 / 3 म्हणून काय आलं πa³/3 × √2 फॉर 4 पार्टिकल्स. 4 पार्टिकलसाठी काय भेटलं तुम्हाला हे व्हॅल्यूम भेटलेला आहे. त्यानंतर काय करायचं तुम्हाला पॅकेजिंग इफिशियन्सी फॉर FCC. मग स्टेप 4 काय तुमची पॅकेजिंग इफिशियन्सी. मग तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे काय पॅकेजिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. मग व्हॅल्यूम ऑक्युपाइड इन युनिट सेल किती असतं ते तर πa³. त्याला डिवाइड काय करायचं टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल. मग टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे तर πa³ × √3 × √2 म्हणजे हे काय तुमचं व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स आहे. आणि टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे इट इज द a³. म्हणून काय आलं πa³ / 3 × √2 a³. मग इथं काय होईल हे a³ काय होईल कॅन्सल इच अदर. मग काय राहील फक्त π/3 × √2 × 100. मग जर आपण इथं पायची किंमत पुट केली किती 3.142 आणि हे जर सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर किती भेटतं 74%. मग तुमची जी पॅकेजिंग इफिशियन्सी आहे इन FCC ती किती आहे 74%. मग जर एवढी पॅकेजिंग इफिशियन्सी आहे आणि हे जर आपण 100मधून मायनस केलं तर आन्सर किती राहतं 26. मग 26 म्हणजे काय असतात हे त्याच्यामधल्या वॉइड्स असतात. मग 26% इज द एम्प्टी स्पेस इन FCC. सगळ्यात जास्त पॅकेजिंग इफिशियन्सी कशामध्ये असते तर मोस्ट ऑफ द पॅकेजिंग इफिशियन्सी प्रेझेंट इन FCC फेस सेंटर क्युबिक युनिट सेल इट इज 74%. त्यानंतर नेक्स्ट आहे नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन x ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. मग तुम्हाला काय काढायचं आहे की किती नंबर ऑफ पार्टिकल्स युनिट x ग्रॅम मेटॅलिक क्रिस्टलमध्ये असू शकतात. मग त्यासाठी तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यूमध्ये काय n स्मॉल n मीन्स काय नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. a³ मीन्स काय व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल. रो मीन्स काय डेन्सिटी ऑफ युनिट सेल आणि कॅपिटल M मीन्स मोलार मास ऑफ युनिट सेल. याच्यावरून काय काढू शकतो आपण रोची फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला रो इज मीन्स काय मास अपॉन व्हॅल्यूम. मग मास म्हणजे काय तर नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल. मग नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल काय त्याला मल्टिप्लाय करायचं m डिवाइडेड बाय NA. NA मीन्स काय तुमचा ॲव्होगाड्रो नंबर. मग आपल्याला इथं व्हॅल्यू माहिती आहे नंबर ऑफ युनिट पार्टिकल्स युनिट सेल काय आहेत n आणि व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल काय a³ इंटू मोलार मास डिवाइडेड बाय ॲव्होगाड्रो नंबर. मग आपण हे रिअरेंज करू शकतो कशासाठी मोलार माससाठी. म्हणून फॉर्म्युला काय होईल मोलार मास इज इक्वल टू रो इंटू a³ इंटू ॲव्होगाड्रो नंबर अपॉन नंबर ऑफ मोल्स. मग हा तुमचा फर्स्ट फॉर्म्युला झाला फॉर अ मोलार मास ऑफ युनिट सेल. त्याच प्रकारे आपण काय करू शकतो नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम मेटॅलिक क्रिस्टल. मग x ग्रॅम मेटल कंटेन्स किती असतात त्याच्यामध्ये x इंटू ॲव्होगाड्रो नंबर डिवाइडेड बाय मोलार मास. मला तुम्ही इथं कोणती व्हॅल्यू पुट करू शकता तुमची ही मोलार मासची व्हॅल्यू ही तुम्हाला व्हॅल्यू भेटली ती काय करू शकता या फॉर्म्युल्यामध्ये टाकू शकतो. मग जर आपण ती व्हॅल्यू इथं टाकली तर काय भेटतं x इंटू नंबर ऑफ ॲव्होगाड्रो नंबर डिवाइडेड बाय रो इंटू a³ इंटू ॲव्होगाड्रो नंबर डिवाइडेड बाय n. मग इथं काय हो हे ॲव्होगाड्रो नंबर काय होईल कॅन्सल करतील एकमेकांना इच अदर कॅन्सलिंग इच अदर. मग काय येईल हा इथं डिवायडेशनमधला n काय होईल इथं मल्टिप्लिकेशन जाईल म्हणून काय येईल xn अपॉन रो a² म्हणून काय येणार x ग्रॅम मेटल कंटेन्स नंबर ऑफ पार्टिकल्स किती असणार आहे x इंटू n डिवाइडेड बाय रो इंटू a³. x मीन्स काय तुमचं ग्रॅम वजन आहे आणि n मीन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स. त्यानंतर थर्ड तुम्हाला काय काढता येतं नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्रॅम की x ग्रॅममध्ये किती युनिट सेल्स आहेत. आता युनिट सेलसाठी काय माहिती आहे तुम्हाला n मीन्स काय पार्टिकल करस्पॉन्ड टू 1 युनिट सेल की युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स आहेत ते कशाने इंडिकेट करतात n ने. म्हणून काय xn इंटू रो अपॉन a³ पार्टिकल करस्पॉन्ड टू
xn अपॉन रो ए क्यूब इंटू 1/n. इथे काय होणार, नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स काय करणार, एकमेकांना कॅन्सल करणार. मग काय भेटेल, फक्त नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल इज एक्स अपॉन रो इंटू ए क्यूब. त्यानंतर नेक्स्ट आहे नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॅल्यूम ऑफ मेटल. ते कसं काढतात, व्हॅल्यूम डिवायडेड बाय युअर व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल. आणि ह्यावरती बेस काय, तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स बुकमध्ये सॉल्व करून दिलेले आहेत आणि काही अनसॉल्व प्रॉब्लेम्स आहेत, त्याचा काय करायचं तुम्हाला स्टडी करायचा आहे. मग याच्यावरती बेस तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत युनिट सेलवरती बेस, त्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युले गरजेचे आहेत.